चेहरा बघ किती डल झालाय, अजिबात चेहऱ्याला ग्लो नाही. पार्लरला जायचं म्हणजे इतकी सगळी ती एक तर गर्दी असती, त्याच्यामध्ये वेटिंगसाठी थांबा, त्याच्यानंतर ते ट्रीटमेंटसाठी थांबा आणि इतके सगळे पैसे मोजावे लागतात. तेव्हा कुठे हा चेहऱ्यावरती ग्लो येतो. मला नाही परवडणार. हे सगळे प्रश्न तुमच्यासुद्धा मनात सुरू आहेत का? तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्ध्या तासामध्ये आपण छान सुंदर असा ग्लो आपल्या चेहऱ्यावरती आणू शकतो, अगदी घरगुती प्रोडक्ट वापरून. तर त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत, त्यासाठी काय काय लागणार आहे, कसं प्रोसेस आहे, सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपल्याला इथे फेस रेझर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या अप्पर लिप्सवरती जे छोटे छोटे केस आलेले असतात ना, आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे फेस रेझर. हा कुठेही तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये किंवा तुम्ही कॉस्मेटिकच्या स्टोर्समध्ये गेले तर तुम्हाला इझिली हा मिळून जातो. फक्त लक्षात घ्यायचं आहे की इथे पूर्ण प्लेन नसलं पाहिजे. तुम्हाला दिसतंय का, असे थोडे थोडे तुम्हाला खाच्या असतात आणि इथे ना तुम्हाला कॉर्नर असलं, असं गोल असलं पाहिजे, म्हणजे कट पडत नाही. त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरती कोणत्याही पद्धतीचं तुम्ही ॲलोवेरा जेल असेल तर तुम्ही ते लावा किंवा मॉइश्चरायझर असेल ते लावा, कारण त्याने काय होतं चेहऱ्यावरती घासत नाही ना, त्याच्यामुळे आणि इझिली आपल्याला केस काढतात. इथे माझ्याकडे डब्यातला किंवा असं कोणताही ॲलोवेरा जेल नाही आहे. इथे मी माझ्या झाडाचा ॲलोवेरा जेल घेतलेला आहे, कोरफडीचं गर घेतलेला आहे, फ्रेश आहे. तर तो आता मी चेहऱ्यावरती लावून घेणार. आपल्याला एकदम टाईट पकडायची आहे, लूज सोडायची नाही. तर कसं करायचं, सुरुवातीला आपण इथे तुम्हाला केस काढून दाखवते बघा. तर मी काय करते, अशा पद्धतीने पकडणार आणि वरती असा हात लावून मी वरती टाईट करणार. ठीक आहे. तुम्ही बघितलं, एक मिनिट तुम्हाला मी दाखवते टिश्यू पेपरवर, की हे आपले केस डोळ्यांना साधे दिसत नाहीत पटकन, पण ते हे बघा दिसतंय तुम्हाला. हे एवढी केस होती ह्या साईड. आता मी इकडून पण करते, पण पहिलं मी तुम्हाला अप्पर लिप्स दाखवते. अप्पर लिप्सला पण सेम असं टाईट पकडायचंय आणि चालू करायचं. फार वाढत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त दिसणार नाहीत आणि मी बऱ्याचदा करत असते, तरी पण तुम्हाला दाखवते एवढे निघलेले आहेत. दिसते तुम्हाला हे. तर मग पुढचे काढून घेते. माथ्यावरचे पण हलके काढून घ्यायचे आणि पूर्ण असं टाईट पकडायचं बरं का स्किन, कारण बऱ्याचदा लूज असल्यामुळे कट लागू शकतो. तसं कट नाही लागत आहे, म्हणजे मी आतापर्यंत इतके वेळा केले पण मला एकदाही काही तसं झालेलं नाही. आणि अगदी हलक्या हाताने करायचं, खूप असं आतमध्ये नाही करायचं. अगदी हलक्या हाताने केलं की तुमचे इझिली केस निघतात. खूप फोर्स करायची गरज लागत नाही. नंतर आपल्याला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला फेस वॉश वापरायचा आहे. तुमचा जो कोणता फेस वॉश असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे माझा पिलग्रिमचा फेस वॉश आहे, तो वापरायचा आहे आणि त्याने आपल्याला चेहरा हा संपूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायचं आहे ती म्हणजे स्टीमिंग. आपल्या चेहऱ्याला छान आपल्याला वाफ घ्यायची आहे. ती कशी घ्यायची आहे चला सांगते. स्टीमिंगसाठी आता माझ्याकडे कोणतेही स्टीमर वगैरे नाही आहे. जर तुमच्याकडे असेल तर उत्तम, जर नसेल तर घरगुती काय करायचं आहे, अगदी खळखळ असं पाणी तुम्हाला दिसतं इथे उकळून घेतलेलं आहे, अक्षरशः वाफा निघत आहेत. अशा पद्धतीचं आपल्याला भांड्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे. एक छान मोठा टॉवेल घ्यायचा आहे, कारण आपल्याला पूर्ण याच्यामध्ये फेस झाकून घ्यायचा आहे आणि छान चेहऱ्यावरती वाफ घ्यायची आहे. तर चला आता मी ती प्रोसेस करते आणि चेहरा संपूर्ण झाकून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित वाफ आपल्या चेहऱ्यावरती बसते या अशा पद्धतीने. आणि हो, चेहरा खूप पाण्याजवळ न्यायचा नाही, थोडा लांबच डिस्टन्सवर ठेवायचं, कारण त्या वाफा येतात त्या आपल्या चेहऱ्याला टच होतील. अशा पद्धतीने एवढंच अंतरावर ठेवायचं आहे. अशी वाफ घेतल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचे जे छोटे छोटे छिद्र असतात ते उघडे होतात आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरची जी स्किन असते ती मऊ होत असते. त्यामुळे आपण स्क्रबिंग किंवा आपण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढत असतो त्यावेळेस ते अगदी इझिली काढले जातात. आपल्याला कोणताही जास्तीचा त्रास होत नाही. स्टीमिंग करून झालेलं आहे, आता आपण पुसून घेऊया.
तर ब्लॅक हेड्स काढण्यासाठी नाही तर आपल्याला मार्केटमध्ये स्ट्रिप्स मिळतात, त्याचबरोबर असे छान छान टूल्ससुद्धा मिळतात. तर माझ्याकडे हे ब्लॅक हेड्स काढण्यासाठी जे टूल्स आहे त्याला असं मागून गोल आहे, दिसतंय का? जर तुमच्याकडे हे नसेल, कारण बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहे जे माझा आज व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना लगेचच करायचं असेल तर त्यांच्याकडे लगेचच अवेलेबल असेल असं नाही. त्यासाठी मी तुम्हाला सोपा उपाय पण सांगणार आहे. पण सध्या आपण काढायला सुरुवात करूयात ब्लॅक हेड. समोर मिरर आहे त्यामुळे मला इझिली दिसणार आहे. त्याचबरोबर ना इथे चेहऱ्यावरती एक्झॅक्ट लाईट आल्यामुळे तुम्हाला सुद्धा क्लिअर दिसणार आहे. तर चला काढून घेऊयात. कसं तुम्हाला थोडंसं पेन होतं, पण ते तुम्हाला तुम्ही पार्लरमध्ये गेला तर ते ह्या टूलने काढलं जातं आणि तुम्हाला ते पेन आपल्याला तर सवयच असते पेन सहन करायची. तर चला आता इकडच्या साईड सुद्धा मी क्लीन करून घेते. जसं मी सुरुवातीला म्हटलेलं की ज्यांच्याकडे तसं टूल नाहीये तर त्याच्याऐवजी तुम्ही ही जी आपल्या आपले केसांची जी पिन असते तिला सुद्धा असं राऊंड आहे आणि फक्त हे व्यवस्थित अशी नवी कोरी घ्यायची आहे, म्हणजे तांब वगैरे लागलेली किंवा पॉलिश केलेली नाही घ्यायची. आणि ही सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने काढता येते. सेम तसं पकडायचं आहे आणि काढायला सुरुवात करायचं आहे. तुम्हाला दाखवते किती दिसते सुद्धा व्यवस्थित. आवडले की नाही हॅक? जर हॅक आवडला असेल तर पटकन एक व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला आता मी उरलेले सगळं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सगळं काढून घेते आणि मग तुम्हाला माझा चेहरा दाखवते. स्क्रबिंगसाठी इथे मी घेतलेलं आहे कॉफी. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते का इथे हलकंसं मी टाकलेलं आहे मध. आता मध नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल सुद्धा टाकू शकता. तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. छान मिक्स केलं की आपल्याला हे चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. तर उरलेलं हे मानेला सुद्धा लावून घ्यायचं, कारण आपली मान सुद्धा बऱ्याचदा टॅन झालेली असते किंवा आपल्या मानेचा जो रंग असतो तो काळवंडलेला असतो, त्याच्यामुळे मानेला सुद्धा लावून घेऊया. ओढायला लागलं, ड्राय झालं की मग आपण पुढे काय करायचं बघूयात. तर आता चेहऱ्यावरती तुम्हाला थोडंसं ड्राय झालेलं आहे तर आता आपल्याला वेगळा करून घ्यायचं आहे आणि मग असं हलक्या हाताने हलका हात लावायचा आहे. कुठेही घसं घासायचं नाहीये. तो आपला चेहरा आहे, लक्षात ठेवा. हलक्या हाताने असं घासत जायचं आहे. 1 मिनिट असं छान चोळून घेतल्यानंतर आपल्याला ते धुवून टाकायचं आहे. आता आपण नेक्स्ट स्टेप करायचं आहे ते म्हणजे आपल्याला फेस पॅक लावायचा आहे. अगदी 3 प्रोडक्ट आपण वापरणार आहोत, म्हणजे एक बेसन, हळद आणि गुलाबजल. चला कसं करायचं बघूयात. तर हा फेस पॅक मी कसं बनवला हे तुम्ही बघितलं. याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. खूप थिक पण नाही बनवायचं आहे, कारण आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला ते स्प्रेड करायचं आहे. ब्रश आहे, कारण मी नेहमीच हे करत असते त्यामुळे मी ब्रश ठेवलेला आहे आणि आता आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे. मी मानेला सुद्धा लावून घेणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला म्हणलेली की सगळं काढून ठेवा आणि जुना ड्रेस घाला, कारण हे सगळं असं पडत असतं, सांडत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या कपड्यांना डाग लागू शकतात, हळदीचे वगैरे किंवा अजून कोणत्याही पद्धतीचे डाग लागू नये म्हणून नेहमी स्किन केअर करताना जुनेच कपडे वापरायचे. मान आणि फेस सगळं माझं कव्हर करून झालेलं आहे. आता याला 10-15 मिनिटं छान सुकून द्यायचं आहे. पूर्ण 100% आपल्याला सुकवायचं नाहीये. 80% सुकलं की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर चेहरा असं बघा तुम्ही असं ओढला गेलेला आहे, म्हणजे आपला चेहरा आता ड्राय झालेला आहे. हे सगळं सुकलेलं आहे 80 ते 90%. आता आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे थोडंसं याला पण फेस पॅक सुद्धा धुवून झालेला आहे आणि इतका खरं सांगते कॅमेरा जितका तुम्हाला क्लिअरिटी देत नाही ना तितकं मला रिअल मध्ये इतकं सुंदर तजीलदार चेहरा झालेला आहे.
तर माझा फेस पॅकसुद्धा व्यवस्थित असा धुवून वगैरे झालेला आहे आणि चेहरा तुम्ही बघू शकता किती छान अगदी क्लिअर आणि टवटवीत दिसायला लागलेला आहे. पण अजूनसुद्धा आपल्याला चेहऱ्यावरती हवा तसा ग्लो मिळालेला नाही आहे. त्यामुळेच आपल्याला एक महत्त्वाची स्टेप आता करून घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्याला शीट मास्क लावायचा आहे. आणि इथेच आपल्याला जे बाहेरून 50 रुपये वगैरे याचा खर्च असणार आहे. तर याच्यामध्ये 49 रुपीज प्राईज आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळ्या याच्या तुम्ही घेऊ शकता. झुडिओमधून घेतलेला आहे, तुम्ही कुठूनही ऑनलाईन मागवा किंवा कोणतेही डीमार्टमध्ये सुद्धा इझिली अवेलेबल असतं. त्याच्यानंतर तुम्ही मेडिकल शॉपमध्ये कुठेही जाऊन ते घेऊ शकता. तर आता आपण हे एकाच वे बघा, याच्यामध्ये असा हा मास्क असतो, दिसते तुम्हाला, आणि याच्यामध्ये सिरम आहे. त्या सिरममुळेच आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येत असतो. तर आता हा शीट मास्क जो आहे, काय झालं मला फंबल होते, असं ओपन करून घ्यायचं. पण 2 डोळे, नाक आणि आपले लिप्सला अशी जागा सोडलेली आहे. आणि आता हे सगळं आपला फेस कव्हर करून घ्यायचं आहे. तर चला पटकन असं कव्हर करून घेते. काढून झालाय. आता याच्यावरती ना सिरम आहे, तर त्याचा आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे. प्लस तुम्हाला या पॅकेटच्या आतमध्ये सुद्धा थोडंसं सिरम असतं, कारण या सिरममध्ये तो शीट मास्क असतो, त्यामुळे तो सुद्धा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे. मग दिसतंय का? तर आता हे सगळं सिरम असं हातावरती घ्यायचं आणि आपल्याला हे छान स्किनमध्ये मुरेपर्यंत आपल्याला छान फेस मसाज करून घ्यायचा आहे. फेस मसाज केल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्लो यायला मदत होत असते. त्याचबरोबर ना फेस मसाजमुळे आपला चेहरासुद्धा टाईट राहत असतो, त्यामुळे अगदी एजिंगचे जे साईन असतात ते खूप लवकर दिसत नाही. त्यामुळे फेस मसाज नक्की करा. सिरम आपल्या चेहऱ्यामध्ये छान असं ॲब्झॉर्ब झालेलं आहे माझ्या, आणि अगदी छान असं थंडगार आणि अगदी स्किन आहे ना अगदी अशी सॉफ्ट मला जाणवत आहे. जी मला सुरुवातीला थोडी ड्राय वाटत होती ती आता अजिबात वाटत नाही आहे. आणि बघितलं की नाही की अगदी आपण घरच्या घरीसुद्धा फक्त 50 रुपयांमध्ये आपण छान असा आपला चेहऱ्यावरचा जो गेलेला ग्लो आहे तो आपण मिळवू शकतो. आणि सणासुदीच्या दिवशी ना असं छान आपली स्किन जर ग्लोई असेल ना तर फार मेकअप करायची सुद्धा गरज लागत नाही. त्या मस्त असं तिथे पार्लरमध्ये अर्धा तास वेटिंगमध्ये राहण्यापेक्षा घरी छान असं अर्ध्या तासामध्ये असा ग्लोईंग आणि असा छान शाईन केलेला चेहरा तुम्ही मिळवू शकता. तर सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि छान असं तुमची स्किन प्रिपेअर करा, छान ग्लोईंग करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि इतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज नक्की बघा. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावरती आपण क्लीनअप कसं केलं पाहिजे ते सुद्धा अगदी A to Z सगळे घरगुती प्रोडक्ट्स वापरून त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते जाऊन नक्की बघा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.